वाटेल त्यांनी जर आश्वासन दिलं किंवा तुम्हाला जसं वाटेल त्यांनी जर आज आश्वासन दिलं, उद्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करणार का त्यांच्या आश्वासनानंतर? आश्वासन नको बाबा. आश्वासनावर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे? माझा समाज उंचीवर जाणार आहे का आश्वासनानं? आश्वासनच त्यांनी दिलं आणि त्यांच्या शब्दाला सन्मान दिला ना. आपण मुंबईत त्यांनी सांगितलं की 1च महिन्याचा वेळ द्या बाकीच्या कामांसाठी. आज 29 मे, 29 ऑगस्ट ते 29 मे 10 महिने वेळ दिला. कोण देऊ शकतो इतका? आजच्या बैठकीवर उद्याचं चित्र अवलंबून असेल का? आजची बैठक होणार आहे? नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे. मला सगळ्या विषयाची अंमलबजावणी पाहिजे. थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय. हे साधा आकडा नाहीये. 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होत आहे हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय आवश्यक राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हे साधा सोपा विषय नाहीये. त्यांना वाटतंय ते. त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही?